तर नागपूरमध्ये अजित पवार गटाच्या कार्यालयावर झाड कोसळलेलं आहे। झाड कोसळल्याने कार्यालयाचं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाड पडल्याची माहिती मिळते। नागपूरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळेच अजित पवार यांच्या कार्यालयावर झाड कोसळलेलं आहे, त्यामुळेच कार्यालयाचं थोडंसं नुकसान झाल्याची माहिती मिळते। ही दृश्य आहेत अजित पवार गटाच्या कार्यालयाची। नागपूरमधलं हे कार्यालय आहे आणि या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होता, वादळी वारं आणि त्याच्यातच झाड उन्मळून पडलेलं आहे, त्यामुळे थोडेफार नुकसान देखील या कार्यालयाचं झालेलं पाहायला मिळत आहे। तर नागपूरच्या धंतोलीतील सोसायट्यांमधील बेसमेंटमध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये कमरेच्या वर पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। नागपूरमध्ये सध्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळेच अनेक सोसायट्यांच्या तळमजल्यावर आणि सोसायट्यांच्या बऱ्याचशा बेसमेंटमध्ये आपण बघतोय पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। दरम्यान पावसानं थोडी उसंती घेतलेली आहे, त्यामुळे हे पाणी निघण्यास किंवा पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल। मात्र अद्यापही बऱ्याच सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये पाणी असलेलं पाहायला मिळत आहे।